भाजपा नेत्यांनी फडणवीसांच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय। बाप्पाच्या प्रसादासोबतच फडणवीसांनी नेत्यांना कानमंत्र दिलाय। गुरुवारी रात्री उशिरा सागर बंगल्यावर खासदार, आमदार, मंत्री, नेते बाप्पाच्या दर्शनासाठी तिथे पोहोचले होते। सागर निवासस्थानी भाजपा नेत्यांचे विचार मंथन तर देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ लागलेली पाहायला मिळालेली आहे। फडणवीसांच्या आमदारांबरोबर अनौपचारिक पद्धतीने त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी इथे कानमंत्रही दिला। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी काल रात्री मोठ्या प्रमाणात जे भाजपचे नेते, आमदार, खासदार आणि काही जी जवळची लोक होती ती आली होती। त्यांच्या दरम्यान काही अनौपचारिक ज्या आहेत त्या बोलणं झालं। त्यामध्ये जे शासनाची जी लाडकी लेख मुख्यमंत्री योजना आहे किंवा शासनाने अजून काही ज्या योजना राबवल्या त्या तळागाळापर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्या आणि जेणेकरून युतीमध्ये तुम्ही काही कोणाबद्दल बोलताय तर त्या बोलणं ते टाळावं, जेणेकरून मतभेद होता कामा नये। मतदारांपर्यंत, ग्राउंड पर्यंत पोहोचण्या जितकं होईल तितकं तुम्ही पोहोचाल। कुठे कमी पडलं तर मी तुमच्या मागे उभा राहीन, खंबीरपणे उभा राहीन, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितलं होतं की जेणेकरून कुठलेही महायुतीत वाद होणार नाहीत याची काळजी घ्या आणि निवडणुकीला सामोरे जा, काहीच दिवस उरलेत। त्यामुळे काल ह्या सगळ्या अनौपचारिक गप्पा आहेत त्या देवेंद्र फडणवीस आणि जे खासदार, आमदार आहेत त्यांच्यात घडल्या। देवेंद्र फडणवीसांनी बाप्पाचं जे कानमंत्र आहेत ते दिलेत आणि बाप्पाच्या दर्शन घेतलेल्यांना एक थोडासा ह्या अनौपचारिक सोबत प्रसादही हा दिलाय। जी, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।